इथं येण्याची संधी आणि 2 शब्द आपल्यासमोर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा खूप खूप आभारी आहे. अच्छा, तर मी सायकलिंगला माझ्या वयाच्या जवळजवळ 55व्या वर्षी मी सुरुवात केली. त्याच्या अगोदर मी भरपूर ट्रेक करायचो. म्हणजे आपल्या इथंच महाराष्ट्रातही केले, भारतभरही केले आणि हिमालयातसुद्धा केले. पण 55व्या वर्षीच्या आसपास एकदा मी वर्तमानपत्रामध्ये एक छोटी जाहिरात वाचली की युथ हॉस्टेलतर्फे YHAI युथ हॉस्टेलतर्फे पणजी ते मुंबई सायकलिंग प्रोग्राम आहे. मग मी विचार केला, आता तशी मी सायकल 20 वर्षा अगोदर हातात घेतली होती. गिअरची सायकल मला माहीत नव्हती कशी वर्क करते वगैरे. पण मी विचार केला की म्हटलं ठीक आहे, आपण पणजीला जाऊ, सायकल हातात घेऊ, चालवून बघू आणि जर समजा शक्य नाही झालं तर आपण काय सायकल तिथंच त्यांना परत करू आणि मुंबईला ट्रेननी किंवा बसनी येऊन जाऊ. तर पणजीला गेलो आणि सायकलिंग आम्ही चालू केली. आपल्या युथ हॉस्टेलची विशेषता काय आहे माहिती आहे का, की इथले जे कार्यकर्ते असतात ते अतिशय डिव्होटेड लोक असतात. ते प्रत्येक जो पार्टिसिपंटला त्याच्याकडून ते जो ट्रेक असेल किंवा सायकलिंगचा प्रोग्राम असेल ते होईलच याची काळजी घेत असतात. तर मग मी करू शकलो आरामात. आणि तो जो ट्रेक होता तो मुंबईचा पणजी ते मुंबई हा कोस्टल रूटनी होता, म्हणजे गोवा हायवेनी नव्हता. तर कोस्टल रूटमध्ये काय होतं की खूप असे अप अँड डाऊन्स आहेत, जवळजवळ 22 असे अप अँड डाऊन्स आहेत पूर्ण मुंबईपर्यंत. आणि असं म्हणतात की तो ट्रेक सायकलिंग करेल या कोस्टल रूटनी मुंबई गोवा तर तो नंतर कुठेही करू शकतो सायकलिंग. तर त्याच्यानंतर मग आम्हाला खूप कॉन्फिडन्स आला. मग मी बरेचसे युथ हॉस्टेलच्या प्रोग्राम केले पूर्ण भारतभर युथ हॉस्टेलतर्फे. नंतर आमचा ग्रुप बनत गेला आणि मग आम्ही सायकलिंग पूर्ण भारतभर आणि करत राहिलो. तर आता मी रिसेंटली 1 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या सप्टेंबरमध्ये मी संपवली ते म्हणजे मी लडाख ते कन्याकुमारी सायकलिंग. तर कोणीही जो लाँग डिस्टन्स सायकलिंग करतो त्याला एक स्वप्न असतं त्याचं की आपण आहे ना काश्मीर ते कन्याकुमारी एकदा सायकलिंग करायचं. तर मग मी जेव्हा सर्च केलं की लोकांनी कुठून सुरू केलं आणि कुठे संपवलं, तर मला असं आढळलं की काही लोकांनी जम्मूपासून चालू केलं आणि कन्याकुमारीला संपवलं. काहींनी कात्रा वैष्णोदेवी तिथून चालू केलं. काहींनी श्रीनगर, जास्तीत जास्त लोकांनी श्रीनगरमध्ये लाल चौकातून चालू करतात आणि कन्याकुमारीला संपवतात. तर काही लोकांनी त्याच्याही पुढून म्हणजे लेहपासूनसुद्धा केलं सायकलिंग. तर मग मी असं विचार केला आणि नंतर अजून एक आहे आपल्या पनवेलचेच एक सुमित परिंगे म्हणून आहे. तर त्यांनी काय केलं की एकदा पनवेल ते कन्याकुमारी केलं, मध्ये 6 महिन्याची गॅप घेतली आणि नंतर पनवेल ते सियाचेन बेस कॅम्पपर्यंत गेले. तर त्यावेळेस सियाचेन बेस कॅम्पला परमिशन मिळत नव्हती. फार कठीण होतं आर्मीची परमिशन मिळवणं. त्यासाठी ते सुमित 8 दिवस तिथं थांबले परमिशन मिळेपर्यंत आणि नंतर ते करून आले होते. तर ते त्यांची मध्ये 6 महिन्याची गॅप घेऊन ती होती. तर मग मी विचार केला की आपण आता ही जी आपल्याला काश्मीर ते कन्याकुमारी करायची आहे तर ही सहसा श्रीनगर ते कन्याकुमारी केली जाते. तर याच्यापेक्षाही पण पुढे उत्तरेला आपला भारत देश आहे. एक तर लडाख हा प्रदेश आहे काश्मीरच्या पलीकडे आणि त्याच्यामध्ये सियाचेन बेस कॅम्प आहेच. प्लस नंतर आहे ना अजून एक तुर्तुक म्हणून गाव आहे आणि त्याच्याही पलीकडे 10 किलोमीटरवर थांग म्हणून गाव आहे. ही जे थांग तुर्तुक ही जी गावं होती यांचे 5-7 गावांचा समूह होता. तर हे गावं पूर्वी पाकिस्तानमध्ये होती, पाकिस्तानमध्ये पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये. पण 71च्या युद्धामध्ये आपल्या सैनिकांनी काय केलं की ती 7-8 गावं अशी जिंकून घेतली आणि नंतर ती आपल्याकडेच राहिली. तर त्यापैकी जे थांग म्हणून जे गाव आहे ते भारताचं सगळ्यात उत्तरेकडचं गाव. तर मग मी असा विचार केला की आपण भारताच्या सगळ्यात उत्तरेकडच्या गावापासून सुरुवात करायची आणि दक्षिणेकडच्या शेवटचं गाव म्हणजे काश्मीर तिथं संपवायची. तर आपण जर भारतात या थांग, सियाचेन बेस कॅम्प आणि लेह यांचा जर एक बघितला आपण नकाशा तर आपल्याला आढळतं की ते वाय शेपमध्ये आहे. आपला जो वाय असतो बघा, इंग्रजी अक्षर वाय, तर त्या वायचं जे वरचं एक टोक आहे ते थांग आहे
दुसरं टोक आहे ते दुसरं सियाचीन बेस कॅम्प आणि खालची जी दांडी आहे वायची ती लेह आणि अजून पुढे समजू आपण श्रीनगर वगैरे वगैरे. तर मग मी थांगपासून सुरुवात केली सायकलिंग. पण त्यासाठी हां, तर हे माझं ठरलं की आपण थांगपासून सुरुवात करायचं, सियाचीन बेस कॅम्पला जायचं आणि नंतर कन्याकुमारी संपवायचं. तर काय होतं की लेहपासून श्रीनगरपर्यंत एक हायवे आहे 1A नावाचा आणि नंतर श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत दुसरा हायवे आहे 44 नंबरचा. तर असे 2 हायवे आहेत लेह असं समजूया आपण, लेह ते कन्याकुमारी डायरेक्ट हायवे. तर होतं काय माहिती आहे का, बहुतांश लोक जवळजवळ 99% लोक हे या हायवेनी सायकलिंग करतात. तर मी असा विचार केला की या हायवेला फार काही पाहण्यासारखं नसतं. तुम्ही फक्त हायवेनी सायकलिंग करत असता, रात्री मुक्कामाला राहता, पुन्हा दुसऱ्या दिवशी निघाले की पुढे. पण याच्यामध्ये पाहण्यासारखं असं काही फार नसतं. म्हणून मी काय विचार केला की आपण या रूटमध्ये जेवढे वर्ल्ड हेरिटेज साईट येतील, जागतिक वारसा केंद्र म्हणू आपण त्याला, आणि वर्ल्ड हेरिटेज साईट आणि टेंटेटिव्ह वर्ल्ड हेरिटेज साईट. टेंटेटिव्ह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे काय असतं की ते वेटिंग लिस्टवर असतात. हे काही हेरिटेज साईट नंतर त्यांना पुढे जागतिक वारसा केंद्र मिळत असतं असं. तर भारतामध्ये टोटल 42 वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि 57 टेंटेटिव्ह वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. तर माझ्या रूटमध्ये मग मी या रूटमध्ये 15 हेरिटेज साईट घेतल्या आहेत आणि 12 टेंटेटिव्ह वर्ल्ड हेरिटेज साईट घेतल्या आहेत आणि मग त्याप्रमाणे रूट बनवला. मग मी तेवढ्यावरच थांबलो नाही, तर जे काही तुम्हाला त्या रस्त्याच्या थोडं आजूबाजूला असे महत्त्वाची काही मिळेल ते सगळं मंदिरं किंवा काही मेमोरियल्स असतील किंवा काहीतरी एखादं मोठं जसं एक ठिकाणं आहे की ज्या ठिकाणी खूप गार्डन प्रसिद्ध आहे, तर असे मी सगळे ठिकाणं घेऊन मी ते प्रोग्राम बनवला. आता मग मी काय केलं आहे की इथून सायकल अगोदर ट्रेननी जम्मूला नेली, जम्मूवरून टॅक्सीनी श्रीनगरला नेली, शेअर टॅक्सीने ऑफकोर्स, आणि नंतर शेअर टॅक्सीनी पुन्हा लेहला घेऊन गेलो आणि लेहवरून मग मी पुन्हा एकदा थोडी बसचा प्रवास केला दीक्षितपर्यंत आणि तिथून मग मी स्पेशल टॅक्सी करून याला गेलो, आपल्या थांग म्हणून गाव आहे तिथं स्पेशल टॅक्सीने गेलो. तर याच्यामध्ये काय झालं होतं की त्या दिवशी आषाढी एकादशी होती. तर मी असा विचार केला की ठीक आहे आपण आता सायकलिंग, माझा प्लॅन असा होता की त्या दिवशी तुर्तुकला थांबायचं, 10 किलोमीटर अजून पुढे आहे थांग म्हणून, तर उद्या सकाळी तिथं जायचं आणि तिथून मग नंतर सुरू करायची सायकलिंग. तर पण मग मी असा विचार केला की आपण जर समजा आषाढी एकादशीच्या दिवशीच जर आपण चालू केलं तर काय होईल की ही नेहमी करता आपल्या लक्षात राहील की जेव्हा केव्हा आषाढी एकादशी येईल तेव्हा त्या दिवशी आपल्याला असं वाटेल की हो मी या दिवशी चालू केली होती. तसं नर्मदा परिक्रमासुद्धा आम्ही दोघांनी केली होती सायकल, तेव्हासुद्धा आम्ही असं ठरवून नव्हतं केलं, पण तो योग जोडून आला की महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही चालू केली होती. ते ठरवून नव्हतं केलं पण तो योग होता, तर ते लक्षात राहतं नेहमी करता. म्हणून मग तसं हे सुद्धा लक्षात राहण्यासाठी मग मी स्पेशल तिथं गेलो आणि त्या दिवशी आम्ही संध्याकाळी 6ला पोचलो तिथं थांगला बॉर्डरला आणि नंतर तिथून मग मी 6ला सायकलिंग चालू केलं. पुढे 10 किलोमीटर तुर्तुक म्हणून गाव आहे तिथं आलो आणि दुसऱ्या दिवशीपासून रेग्युलर पुढे चालवलं. तर याच्यामध्ये आपल्याला लोकजीवनसुद्धा दिसतं, आपल्याला सोबत आपण बोलत असतो तर जेव्हा आपल्याला कल्पना येतं. तर जेव्हा आम्ही यांनी जात होतो, मी टॅक्सीने जम्मू ते श्रीनगर जात होतो, तर माझ्या बाजूला एक मध्यमवयीन काश्मीरी ग्रस्त बसले होते. आमच्या गप्पा बऱ्याच चालू झाल्या. तर गप्पामध्ये बोलता तो सांगत होता की माझा एक सरदारजी मित्र आहे आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलांना खूप चांगलं शिकवा. तर म्हणे मग मी आहे ना त्याचं मनावर घेतलं आणि माझा एक मुलगा आता कॅनडामध्ये आहे आणि दुसरा मुलगा बंगलोरला आहे आणि एक मुलगी आता सध्या याला दिल्लीला विमानाचं पायलटचं ट्रेनिंग घेते आहे म्हणे सध्या. नंतर बोलता असं मला कळलं की काश्मीरी लोकांमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये बहीण भावंडं असतील तर असा भेद केला जात नाही किंवा आपण मुलगा आहे तर आपण त्याला थोडं जास्त शिकवायचं किंवा मुलगी आहे तिला मग
कमी शिकवायचं वगैरे किंवा असं काही भेद नाही. तर ते एक मला ते खूप एक छान वाटलं ते काश्मीरी लोकांच्या बाबतीमध्ये. नंतर मी जेव्हा टॅक्सीने याला जात होतो ते थांगकडे, तेव्हा तो टॅक्सी ड्रायव्हर सांगायचा की म्हणे आमच्या याच्यामध्ये लडाखमध्ये अतिशय सर्व लोक सुरक्षित असतात. एकटा मनुष्यसुद्धा किंवा कुणीसुद्धा सायकलिंग करू शकतो, ट्रॅव्हलिंग करू शकतो. म्हणे त्याला 2 कारणं आहे. एक तर म्हणे काय होतं की तुम्हाला भीती कोणाकडून असते, एक तर लोकल लोकांकडून किंवा दुसरी वाईल्ड लाईफकडून. तर ही जी आमच्या इथं लडाखमध्ये लोक अतिशय चांगले आहेत, त्यामुळे लोकल लोकांकडून कोणालाच काही त्रास नाही. आणि वाईल्ड लाईफ तर म्हणे लडाखमध्ये नाहीच आहे. जे आहे म्हणे फक्त ते आहे ना एक स्नो लेपर्ड असतो लडाखमध्ये, पण त्यांची संख्या अतिशय कमी आहे आणि ते शोधायचा तर फोटोग्राफर लोक वर्ष त्यांच्या मागावर असतात. तर म्हणे तोसुद्धा इश्यू नाही आहे. त्यामुळे म्हणे इथं अगदी बिनधास्त सर्व लोक टुरिस्ट राहतात वगैरे वगैरे. तर हां, नंतर मग तो म्हणाला की लोक आता फक्त काय झाले म्हणजे का, मुळामध्ये लोक इथले खूप चांगले आहेत, पण आता टुरिस्टचा इतका फ्लो यायला लागला की हळूहळू म्हणे आमचे लोकसुद्धा थोडे स्मार्ट व्हायला लागले. तर याचा मला नंतर थोडा प्रत्यय आला. मग मी जेव्हा थांगला जायला लागलो तर अगोदर आमचं तर त्यांनी मग मला सांगितलं की म्हणे आता बघा संध्याकाळी थांगला 6 वाजले 6:30 वाजले, तुम्ही आता तुरतुकला जाल तेव्हा थोडासा अंधारच पडेल. त्यापेक्षा म्हणजे तुम्ही असं करा ना की तुम्ही काय करा, इथं थांगला सुरुवात करताय, एक फोटो काढून घ्या तुमचा, आणि नंतर मी तुम्हाला माझ्याच टॅक्सीनी जो मी आता रिटर्न चाललो आहे तुम्हाला मी तुरतुकला सोडतो आहे, म्हणजे तुमचं बी फोटो काढल्यामुळे तुमचंही होऊन जाईल. मी म्हटलं हे मी करणार नाही, माझं कॉन्शियस माइंड काही द्यायला तयार होणार नाही. तर अशा रीतीनं मग तो टॅक्सीवाला निघून गेला. मग आम्ही तिथून संध्याकाळी आषाढी एकादशीची संध्याकाळी 6:30ला तिथून मी सायकलिंग चालू केलं. 10 किलोमीटर तुरतुकला आलो आणि तिथं राहिलो. अच्छा, नंतर आहे ना आम्ही याला तिथून मग मी मग सांगितलं तुम्हाला की वाय शेपमध्ये एक सियाचेन बेस कॅम्प दुसऱ्या बाजूला आहे. तर मध्ये जो पॉईंट असेल तर तिथं एक खलसर म्हणून गाव येते. तर मग आपण थांगवरून मग आम्ही सायकलिंग करत आलो तिथं. नंतर मग तिथून आम्ही म्हणजे अर्थात मी मग सियाचेन बेस कॅम्पला गेलो. तर सियाचेन बेस कॅम्पला तिथं एक कॅन्टीन आहे, तिथं तुम्हाला चहा कॉफी स्नॅक्स वगैरे मिळतं. त्याशिवाय तिथं एक वार मेमोरियल आहे. त्या वार मेमोरियलमध्ये सर्व जे सियाचेनमध्ये सैनिकांनी आपलं आयुष्य हे दिलं त्या लोकांची नावं दिलेली आहेत. तर तिथं आहे ना एक बंगाली मुलगी जी या दिल्लीला नोकरीला होती, तर ती मुलगी एकटी आली होती टॅक्सी करून ते हे बघायला, सियाचेन बेस कॅम्प बघायला. तर आम्ही ते नावं वगैरे बघत होतो. त्या वार मेमोरियलमध्ये सगळ्या वारले सैनिक हुतात्मा झाले त्या सैनिकांची नावं होती, भरपूर नावं होती. तर मला बी सुद्धा थोडं हेलावल्यासारखं झालं. पण त्या मुलगीच्या डोळ्यातून आहे ना अक्षरशः अश्रू वाहत होते. तर माझाही अनुभव असा आहे की बंगाली लोकांचा IQ असतोच, पण EQ जो इमोशनल क्वोशंट तोही थोडा जास्त असतो. तर त्या मुलगीच्या डोळ्यातून अगदी आसू वाहत होते घडघडा. पण मग नंतर पुढे OP बाबा श्राईन मंदिर आहे एक त्याच कॅम्पमध्ये. तर मी त्या मुलीला म्हटलं की चला आपण तिकडे जाऊ. तर ती म्हणाली नाही म्हणे, आता मला आताच अशी अवस्था होती, अजून पुढे जायला नको म्हणून. मग ती गेली निघून मुलगी. मग मी ते OP बाबा श्राईन वगैरे बघितलं आणि नंतर तिथलं सुवेनर म्हणून काही वगैरे खरेदी केली आणि नंतर निघालो परत. मग मग एक सुमेर म्हणून गाव लागते. तर तिथं मी रात्री राहिलो त्या एका गेस्ट हाऊसमध्ये. तर त्या गेस्ट हाऊसचा जो मालक होता तर त्याची मुलगी ती लडाखी मुलगी, तिने ऑल ओव्हर इंडियाची ती एक BSc नर्सिंगची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिली होती आणि त्याच्यात तिचा नंबर चेन्नईला लागलेला होता. तर त्यांची ती मुलगी चेन्नईला शिकत होती. तर ते मला तर खूप बरं वाटलं की आपल्या भारत एक लडाखमधली मुलगी आणि चेन्नईला म्हणजे तामिळनाडूमध्ये की जिथं भाषेचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो, तर त्या ठिकाणी तिलाही सुरुवातीला ॲडजस्ट व्हायला त्रास झाला असेल, पण ती खूप करते. तिचे वडील सांगायचे की ते म्हणे खूप छान वगैरे करते असं. नंतर मग तिथून मी लेहला आलो. लेहला नंतर त्याच्यानंतर लेहवरून हे करत पुढे आणि नमकीला वगैरे पास करत आलो. तर एका नमकीला पासच्या ठिकाणी
त्याच्या अगोदर एक अलची म्हणून जागा आहे, तर त्या ठिकाणी एक मॉनिस्ट्री आहे. तर त्या मॉनिस्ट्रीमध्ये ती हायवेपासून थोडी आतमध्ये आहे. मी गेलो तिथं आणि पण संध्याकाळी मला जवळजवळ 6 सव्वा 6 झाले होते. मॉनिस्ट्री 6लाच बंद झाली होती. पण मग मी याला तिथला जो मॉन्क होता त्याला रिक्वेस्ट केली की बुवा मी दररोज सकाळी सूर्योदयाच्या अगोदर सायकलिंग चालू करतो आणि ही तर सकाळी 9च्या आसपास उघडेल, तर माझ्यासाठी मला आता जर समजा तुम्ही परवानगी दिली तर मी आतमध्ये जाऊन दर्शन घेईल आणि उद्या सकाळी मग मी 6ला चालू करेल. तर त्या मॉन्कने माझ्यासाठी खास ती मॉनिस्ट्री उघडली, दर्शन वगैरे मी केलं आणि नंतर ॲज युज्युअल दुसऱ्या दिवशी सकाळी मी सूर्योदयाच्या अगोदरच सायकलिंग मी चालू केलं. तर अशा रीतीनं मग आम्ही येत होतो आणि नंतर पुढे काय झालं माहिती आहे का, की मी याला आलो, आपल्या कारगिलला आलो आणि कारगिलला आल्यानंतर मग तिथं हॉटेलमध्ये राहिलो आणि सकाळी माझ्या सायकलच्या याची किल्ली दिसत नव्हती, जो लॉक असतं. मी बरं शोधलं पण काही मिळतच नव्हती. मग मी नाईलाजानी काय केलं माहिती आहे का, की एक हेक्सा घेऊन ते लॉक कापलं, कारण काही पर्यायच नव्हता. कारण नाहीतर मग तुम्हाला थांबावं लागलं असतं वगैरे वगैरे खूप. पण मी आहे ना नेहमी सकाळी सूर्योदयाच्या अगोदर सायकलिंग चालू करतो आणि मग रात्री अंधार पडेपर्यंतच्या अगोदर बंद करायचा प्रयत्न करतो. पण कधी काय होतं माहिती आहे का, की तुम्हाला राहायचं ठिकाण जर संध्याकाळी नाही भेटलं त्या ठिकाणी तर मग आपण चालूच राहतो. तर असं मला कधी रात्री 10पर्यंतसुद्धा, सकाळी 6 ते रात्री 10पर्यंत मी सुद्धा सायकलिंग केलेलं आहे. असं 4-5दा घडलं. हां, तर मग तिथं मग ते लॉक कापावं लागलं. आणि नंतर काय झालं की कारगिल ते द्रास या रिजनमध्ये मला त्या दिवशी पाऊस लागला. तर कारण मी जून महिन्यामध्ये सायकलिंग चालू केला होता प्रोग्रॅम, 29 जूनला चालू केला आहे. आणि नंतर पाऊस वगैरे लागत होता, तर मी रिमझिम पावसातही चालवत होतो. आणि नंतर काय झालं की माझे जे कॅरियर असते तर त्याच्यावर आहे ना मी एक बॅग ठेवली होती. कारण मला आहे ना मध्ये एक ट्रेक करायचा होता, काश्मीर ग्रेट लेक म्हणून ट्रेक आहे, खूप सुंदर ट्रेक आहे तो, 8-9 दिवसाचा. तर तो करायचा होता म्हणून एक ट्रेकिंगची बॅग ठेवली होती. त्याच्यावर आहे ना ही अशाच प्रकारची एक बॅग होती की या बॅगमध्ये आहे ना मोबाईल, माझे पर्स, त्याच्यामध्ये हजारांमध्ये पैसे होते. कारण मी बरेचदा ATM कार्डही होतं, पण मी साधारणपणे काय करतो की दिवसाला 1000 रुपये लागतील आपल्याला, अशा रीतीनं मग मी किती दिवस आहेत त्याप्रमाणे मग मी त्यातले बहुतांश आता ATM कार्ड ठेवायला लागलो, नाही तर मी कॅशच ठेवायचो पहिले. हां, तर ती कॅश होती आणि आधार कार्ड वगैरे असं सगळं होतं, मोबाईल होता. मला फोटोग्राफीची थोडीशी आवड आहे, तर मग मी मोबाईलनीच करतो. तर तो सुद्धा होता. आणि मी सायकल काय झालं, काहीतरी काढायसाठी म्हणून मी हे बॅग ते उघडली आणि त्यातलं काही काढलं. आणि नंतर काय केलं की ही बॅग आपण कॅरियरला बांधायचं मी विसरून गेलो. आणि मग मी चालू लागल्यानंतर आहे ना मी पुढे गेलो, तर एक कार येऊन माझ्या बाजूला थांबली आणि त्यांनी म्हटलं की हो म्हणे तुमची बॅग मागे पडली, तर तुम्ही जा आणि घ्या म्हणून. तर तिकडून येताना मग मी परत निघालो. मग मागून तो एक टॅक्सीवाला होता, लडाखी मुलगा, तर तो धावत येतच होता माझी बॅग घेऊन. तर मग मला ती बॅग मिळाली. आणि त्या दिवशी जर मला बॅग नसती मिळाली तर कदाचित आहे ना मग माझं तिथं स्टॉप झालं असतं, कारण सर्व पैसे वगैरे सगळेच गेले होते, ATM कार्ड्स वगैरे. पण तो योग मोठा होता की ती बॅग मला मिळाली. अच्छा, नंतर मग